आम्हाला मीटर हे पहा. वायर 3,000 रुपये सगळं सामान वर्ष आम्हाला झाला तेव्हाच बिल होता. आता किती झालं ते नाही मला सांगता. हा? बिल लाईट बिल चालू आहे माझं. मग आम्ही काय करायचं सांगा बरं. काय लाईट बिल आम्हाला हा, हे मी सांगा. बिल येते का लाईट नाही तरी बिल येते बिल काढ ना. बिल दाखव ना. साहेबाच्या डोक्यात घालू का वायरमॅनच्या डोक्यात घालू? कोणच्या कोणच्या घालायचा तुम्ही सांगा ना. तुम्ही बिल सांगा येते मला कोणाच्या डोक्यात घालू? बिल दाखवा आहे आलेली ना ह्याच्यात. त्या ठेवला कुठे गुंडाळून डोक्याला ताप नाही. आम्ही मंजुरी करून खाणार आहे आता साहेब. आम्ही काय अशी चोऱ्या मार्या दरावडा करणारी लोक नाही. यांना वाळ उपचाशी यांना लावून आमची पोरं पोट्या एवढीशी ही बोललो ना पोरं अजून बाहेरून लय मोठा येतात, मॅटर आहे. पोरं सांगायला घेऊन आलो ना येतात. मीडियावाला आम्ही सगळा दाखवला. आता जरा शांत होऊ द्या. पोट्या एवढी पोरं घेऊन बाहेर राहते आता. हा. त्यांनी का गव्हर्नमेंटच्या नोकरी आहेत काय दुकानांमध्ये कामं करीत आणि पोटा भरीत आणि असून का तर इथं उजेड नाही नकनक पोरा इचू काट्याचा व्याव ते कुठं टाकलं मैदानात नाही तुला बिल काढ. मला नाही आता ओळखणार ते पोरा कधी जर तिथं ये. हे वा- दे रे पोरा तिथं जर वाऱ्यानं उठते सगळं. महिन्याला येतं का बिल नाही ते मी एकच बारी आणलाय. महिन्याला मी काय ते बिल येते घ्यायचं? असेल तर ते आता ते त्याचं व्याज काय असेल ते चालतच राहील ना. ते का बंद झालंय का? त्याच्यातून लाईट बिल त्यांना सांगितलं नाही का लाईट जोडलेलीच नाही बिल कसं काय आलं? पन्नास बाऱ्या सांगितलं आता त्यांना सगळ्यांना माहिती. सगळ्यांना माहिती. का हो वायरमॅन बिल कसं काय येते यांना? माहिती आहे. भाडं हा याचं भाडं चालूच राहते ना. मीटर भाडं चालूच राहते. त्यांना काय नाही त्यांचं बरोबर आहे. नुसतं मीटर दिलं असं तरी भाडं असतं. हा तसंच भाडे. आम्हाला ते बिल कळेल काय काय आणले पोरा इकडे मला आता नाही दिसायचं आणलं त्यानं. हा ते हे गेलंय उगाच मजे आणि पहा, माझ्या ग्रामपंचायत शिफारस आहे. मला ग्रामपंचायत शिफारस दिली काम आणि तो करून. म्हणजे भांडखोर रे त्याला नुसतं लागत आहे ही भांडण कुठली ग्रामपंचायत ग्रामपंचायत? जळमंडी हे काय मी सांगतो ना. ते जळवंडी ग्रामपंचायतीची हा, आम्हाला ही हरकत नाही इकडे शिफारस केली ना बोलून ग्रामपंचायत. द्यायचं. अरे मी इकडली मी ग्रामपंचायत धरणग्रस्त मी कुठे राहायला जाऊ? 6,990 रुपये बिल आहे. हा पहा आणि मग बघा बरं बिन लाईट हा? आहे लाईट लाईट नाही हे तुम्ही पहा. घरामध्ये जाऊन बघा जावा कुठं काय 24. तुम्हाला दिसलं तर बघा आमच्या इथे एवढी वायरचा तुकडा सुद्धा नाही आता त्या दिवशी फक्त ती 10,000 ची वायर. हो इकडे आहे ना वायरमॅन हो या या जरा या वायरमनचीच हे रिडिंग काय अंदाजे लावले का? 2451 रिडिंग आहे मागील. बघा बरं तुम्हीच सांगा आता हे बिल समजून. त्याचा जसा तरफडा होता. आणि तू कर ना पाण्या. कुठं करून ठेवलं? रेटिंग उपलब्ध नाही म्हणजे अंदाजे लावलेलं मग ते 2451 अंदाजे लाईट नाही तरी अंदाजे कसं काय? त्याचं ते भाडं धरून त्याचं लावलेलं आहे मागे भाडं जास्त ना भाडं वेगळं रिडिंगचे पैसे वेगळे. रिडिंग आहे ना हो स्थिर भाडं किती असतं. स्थिर भाडं काही बरोबर ना. 2451 रिडिंगचे 6,990 रुपये आले. भाडंचं आता हे कनेक्शन कितीला 2018 18 18 पासून भाडं म्हणून नाही लिहिलं त्याच्यावर रिडिंग म्हणून लिहिलंय. बघा दोन लिहून आहात पण ते भाड्याचं जर ते एखाद्या व्यक्तीचं 3 वर्ष 3 महिन्याच्या पुढे का तसा रिडिंग नसेल खोटेपणा करतो? तर ते मीटर काढलं जातं. आता मीटर लावलाच नाही यांचा तर त्याला रिडिंग कसं काय पडलं? असं आणि वरती तुम्ही स्थिर भाडं घेते म्हणजे एक गोरगरिबांची एक फसवणूक चालू आहे. मग अशीच फसवणूकच आमची आतापर्यंत केली. अंदाजे लावले ना. चेक करून करा चेक करा. रेंज नसेल चेक करायला. काय नाही बुवा, ते साहेब. वायरमॅन बिचारे ऐका, काय करतील? एक मिनिट मी ते सांगतो गेलं काय तर मॅटर झाला. धमक्या देतो. यांचा माहिती आहे का ना त्यांना ते नाही मला सांगते ना. पण हा जो मीटर त्या भीतीला ठोकला होता मला. लाईट नसताना कसं काय ठोकला? नाही ते चालू करायला लागली होती बिचारे. त्यांचा दोष नाही. त्यांचा दोष नाही. ऐका त्यांचा दोष नाही. त्यांनी काम चालू होतं त्यांचं. त्यांनी मीटर ठोकला आणि हा आडवा आला. तो यानं वाद केल्यामुळे ते निघून गेलो. तो मीटर तसा झाला. तिला वाटला 2 दिवसांनी येऊन आपण ते पुन्हा चालू. त्याला रिडिंग दाखवली 2400. ऐका ना एक मिनिट मी काय सांगतो माझा ऐका. भारतातली पहिली घटना आहे माहिती का. हा ही पहिलीच घटना नाही. मग त्याचं आम्ही भारतात नाही हा मग मी इथे भारतात ऐका नाही फक्त. बसवलंय पण रिडिंग पण पडली. Reading पण पडलं ऐका ना. वरती बिल पण घेतलं. पण मी तुम्हाला सांगतो ना तो किस्सा. मग काय झालं माहितीये का. याच्यावर मला यांचे जोडदार वायरमॅन म्हणजे ते आपलं काय होतं त्यांचं आडनाव कवटेने काय सांगितलं का तुम्ही हे मीटर जमा करा याचं बिल तुम्हाला होईल. मी म्हणला तुम्हाला काय चेक करायचं आहे मीटर तो करा. याचं बिल काढून मला द्या. मी मीटर तुम्हाला देऊ शकत नाही. मग आज मग हा मीटर मी त्यांच्याकडून परत घेऊन आलो. मग त्यांनी ते बिल काढलं. त्याच्यामुळे त्यांना यांना काय सांगता येणार नाही मला माहिती आहे. हा असं आहे. मी त्यांना काय माहिती त्यांना कसं काय सांगायचं ना. 2018 नाही गणित वाढावं काय स्मार्ट मीटर आहे हा. आता आम्हाला आता त्याने दिले पाहिजे आता आम्हाला 20-21 ला लावला असेल तुम्ही. हो आपण चेक करू ना पुरवठा 20-21 लाच लावला होता त्याच्यात कारण की पोल आली मग त्यांनी यानं हा खाली नंतर हा सहभागी योजनेचे त्याच्यावर परत एकदा अर्ज केले मग ते आली होती बस. हे फुकटची लाईट आम्हाला मंजूर झालेली ही काय आम्ही घेतली वगैरे नाही. ते योजना तुला आलं ते खांबळून ते किती वर्ष ते ठेवू का मीटर हा ठेवा ते मीटर नव्हतं ठेव मग आता काय. ठेवा आता त्यांना काय काय विचार